जेव्हा केव्हाही आम्ही एखादी गोष्ट विदाऊट प्लॅनिंग करायला जातो तर तीच एकदम छान अशी सक्सेसफुल होते आणि आजही तेच झालेलं। तर नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्लॉगमध्ये। हाही व्लॉग इतर व्लॉगसारखा खूप असा धमाकेदार होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशीच मजेदार व्लॉग्स बघायला मिळत जातील। तर झालं असं की गावावरून छोटा भाऊ आलेला आणि तो सुट्टीच्या दिवशी न आल्यामुळे आज सगळी ऑफिसला जाणारी माणसं आहे घरात, त्यामुळे बाहेर जायचं कुठलाही प्लॅनिंग नव्हतं। दीदी ऑफिसला गेलेली, जिजू ऑफिसला गेलेले आणि दादाला पण कॉल होता, त्यामुळे आम्ही सकाळपासून नॉर्मलच चालू होतं, गप्पा गोष्टी, ब्रेकफास्ट वगैरे। आणि दादा अचानक बोलला की चला आपण इथे शेजारी छोटं गार्डन आहे तिथे जाऊया। मग घरात जेवण बनवलेलं होतं दीदीने, मस्तपैकी बटर पनीरची भाजी। बाहेर जाणार म्हटलं, बाहेर गेले की आपण काहीतरी चटरपटर खाणार, त्याच्यापेक्षा म्हटलं घरूनच जेवण जाऊ। मग आम्ही जेवायला गेलो आणि मस्तपैकी जेवण केलं। जेवण झाल्यानंतर बाहेर जायला जी छोटी मोठी तयारी लागते ती तयारी करून घेतली, वॉटर बॉटल वगैरे भरणं वगैरे ते करून घेतलं। गार्डन पण जवळ असल्यामुळे आम्हाला खूप काही जास्त दूर जायचं नव्हतं आणि जास्त काही टाइम नव्हतं। आणि मी व्हिडिओ काढत होते तर हा मध्ये येत होता, बघा कसा मध्ये येतोय। हॅलो गाईज, मी आणि मी आज पुण्याला आलो आहे आणि आता आम्ही बगीच्यामध्ये चाललो आहे। बसून दे रे पॉवरफुल चार्जर असं एखाद्याचं तरी कोणच नाही, कोणाला व्हायचं मशीचा ड्रेस मला चांगले दिसत, मग तो घाल शर्ट, तो घाल। त्याच्या वेळेस सुचलं का कपडे बदलायचं? इतक्या टाइम चाल म्हणत होता, आता म्हणतो की कपडे नाही चांगले दिसत। इकडे बघ, छान दिसतंय। खूप अचानक ठरलं, सकाळपासून डोक्यातही नव्हतं कुणाचे की कुठेतरी बाहेर जाऊया, पण दादा बोलला तो गावावरून आलाय, त्याला करमणार नाही, बोर वगैरे होईल, कुठेतरी जाऊया बाहेर। मग अचानक ठरलं की गार्डनला जाऊया। आणि आता खरंच ट्विस्ट येणार आहे प्लॅन मध्ये। आम्ही सगळं आवरून खाली गेलो, पार्किंगला गाडी वगैरे घेतली आणि 2 गाडी असल्यामुळे तर काही प्रॉब्लेमच नव्हता। दीदी ऑफिसला जातानाच गाडी ठेवून गेली होती त्याच्यासाठी, जर त्याला कुठे बाहेर जावं वाटलं तर। गाडी चालू चलो, कारण की आता आमचे जिजू पण आमच्या सोबत येणार आहे, रिटर्न आलोय परत। आता आम्ही पार्किंग मध्ये आलो तर ती जाणं कॅन्सल झालं, कारण की आता आम्ही 4 व्हीलर आम्ही इथे जवळच्या गार्डनला जाणार होतो, पण जिजूंचा फोन आल्यामुळे आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला। त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत इथेच गार्डन मध्ये बसलो खाली। त्यानंतर दी आणि जिजू दोघांनी पण हाफ डे ची सुट्टी टाकली, त्यामुळे ठरलं की कुठेतरी थोडंसं लांब आणि चांगल्या ठिकाणी जाऊ। त्यानंतर आम्ही काहीच ठरवलेलं नव्हतं कुठे जायचं काय। त्यानंतर गाडीत बसल्यावर आम्ही गुगल मॅप केला आणि आम्हाला आमच्या जवळ 30-35 किलोमीटर अंतरावर एक छान असं शांत असलेलं ठिकाण म्हणजे संगमेश्वर मंदिर भेटलं। त्यानंतर आम्ही तिथे जायला निघालो। वाटेमध्येच आम्हाला खूप छान शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला। त्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलो होतो। इथून जाण्याचा रस्ता थोडासा बारीक होता, त्यामुळे आम्हाला 15-20 मिनिटं वाट पाहावी लागली होती। त्यानंतर फायनली रस्ता मोकळा झाला आणि आम्ही गुगल मॅपनुसार जे लोकेशन सांगितलं होतं तिथे पोहोचलो होतं। इथे पण खूप छान भैरवनाथाचं मंदिर होतं, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि जायला निघालो, कारण की इथून पण 200 मीटर अंतरावरती संगमेश्वराचं मंदिर होतं। तिथे पार्किंगला जागा वगैरे दाखवत नव्हतं ऑनलाईन, त्यामुळे आम्ही इथेच गाडी पार्क केली आणि इथून चालत गेलो। इथली सगळी घरं अशी दगडामध्ये वगैरे बांधलेली होती आणि खूप छान वाटत होतं बघायला। त्यानंतर इथे प्रल्हाद केशवात्रे यांचं जन्म ठिकाण होतं आणि ते कोणतरी जतन केले, त्याचे ते बोर्ड वगैरे लावलेलं होतं, आम्ही ते वाचलं। त्यानंतर इथल्या आजूबाजूची घरं पण खूप छान होती, दगडाने बांधलेली, सगळं असं सगळं शांत होतं। आणि इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे ना, इथल्या प्रत्येक घराच्या पाठीवरती ॲडव्होकेट लिहिलेलं होतं, म्हणजे मोस्ट ऑफ दी घरं ही वकिलांचीच होते असं दिसत होतं। त्यानंतर इथं आल्यावरती कळलं की इथे आपण गाडी पार्क करू शकतो, त्यामुळे जिजू रिटर्न गेले आणि गाडी घेऊन आली इथे पार्क करण्यासाठी। आणि इथली एक चांगली गोष्ट म्हणजे पार्किंगसाठी आपल्याला काही पे करावं लागत नाही, सेफ आणि फ्री आहे पार्किंग इथं। त्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो। खूप सुंदर शांत मंदिर आहे। या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, जाऊन नक्की बघा। आणि जर तुम्ही सासवडमध्ये राहत असत किंवा पुण्यामध्ये राहत असाल तर या मंदिरामध्ये तुम्ही नक्की व्हिजिट द्या। त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो, खूप शांत मंदिर होतं। आम्ही गेलो तेव्हा तिथे काहीच गर्दी नव्हती। त्यानंतर हळूहळू श्रावण महिना असल्यामुळे तिथे हळूहळू गर्दी वाढायला लागली होती, पण एवढी पण काही गर्दी नव्हती। पण मंदिर पण इतकं छान आणि शांत होतं ना, जर तुम्ही वीकेंडसाठी किंवा
सुट्टीसाठी फ्रेंड्ससोबत शांत ठिकाण शोधत असेल तर हे मंदिर बेस्ट आहे. खूप छान, इथून नदी वाहत आहे, दोन्ही बाजूनी नदी वाहतं. खूप छान असं लोकेशन आहे, सगळं हिरवं हिरवं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा. मंदिराच्या बाजूने खूप मोठी जागा आहे जिथे आपण बसून गप्पा मारू शकतो, निवांत आरामात बसू शकतो. त्यानंतर घरून डबा वगैरे आणला तर आपण आरामात तिथे जेवू पण शकतो. आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा तिथे महिलांचा ग्रुप आला होता ज्या की तिथे जेवण करत होत्या. पिकनिक, छोटंसं पिकनिक वगैरे टाईप. आपण एक वीकेंडला आराम म्हणून आपण अशी पिकनिक या मंदिरामध्ये नक्की ट्राय करू शकतो. त्यानंतर इथे प्री वेडिंगसाठी वगैरे पण चान्स असतो. इथे आपल्याला फक्त 500 रुपयाची पावती फाडावी लागते. इथले कुठलेही रेस्ट्रिक्शन्स नाहीत फोटो वगैरे काढण्यासाठी. मला खूप छान वाटत होतं इथे येऊन. आमचा दिवसाचा प्लॅन सक्सेस झाल्यासारखं वाटत होतं. तुम्ही पण वन डे ची ट्रिप वगैरे काही प्लॅन करत असेल तर हे मंदिर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. इथे येऊन तुम्ही दिवसभर थांबू शकता, त्यानंतर एन्जॉय करू शकता फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत. तुमचं लंच पण तुम्ही इथेच आणून खाऊ शकता. म्हणजे खूप छान शांत असा एरिया आहे. त्यानंतर सगळं काही हिरवं आहे. पाऊस पडून गेल्यामुळे तर सगळं काही छान वाटत होतं. आणि पाण्यामध्ये बदकं पाहून तर 100% प्लॅन सक्सेस झाल्यासारखं वाटत होतं. खूप दिवसांनी असं काहीतरी बघायला भेटत होतं आणि ती खूप छान पाण्यामध्ये इकडून तिकडे पळत होती. या दिवसाचा आणि या ट्रिपचा सगळ्यात बेस्ट आणि क्यूट मुवमेंट हा होता की या मुलाने आम्हाला त्याच्या हातांनी तोडून कवटा आणून दिली होती. त्याला न मागता त्याने ही कवटा आणून दिली आम्हाला. आता मस्तपैकी घरी जाऊन आम्ही या कवटावरती ताव मारणार. आम्ही त्याला थँक्यू म्हटलं आणि त्याच्यासोबत फोटो काढले. पण तो नाही म्हणत होता फोटो काढायला, पण तरी पण त्याची फोटो काढली. त्यानंतर त्यांनी मस्त अशी छान अशी पोज दिली आणि खूप भारी वाटत होतं त्याच्याकडे पाहून. म्हणजे किती निरागस होतं. तो न मागता त्याने आम्हाला कवटा आणून दिली. त्यानंतर आता आम्ही खूप वेळ इथे थांबलो होतो. मग घरी जायचं होतं आणि लांबून पण हे मंदिर इतकं छान दिसत होतं ना, बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या वीकेंडसाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही येऊ शकता फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत. ह्याचा डिटेल व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की जाऊन बघा. 30-35 किलोमीटर अंतरावरती असेल तुमच्या घरापासून तर तुम्ही नक्की विजिट करायला पाहिजे. त्यानंतर आम्हाला ही छोटीशी मनीमाऊ भेटली. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि खरंच आमची आजची ट्रिप सक्सेस झाल्यासारखं वाटत होतं. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.